नमस्कार. आज आपण एका अशा अवाढव्य पर्वताच्या जन्माची गोष्ट ऐकणार आहोत. हो, हिमालयाचीच. चला तर मग थेट सुरुवात करूया ह्या अविश्वसनीय प्रवासाला. तर सुरुवातच करूया एका अशा गोष्टीने जी ऐकल्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. एक असं सत्य जे जवळपास अशक्य वाटतं आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. विचार करा, आज जिथे हिमालयाची उत्तुंग शिखरं आकाशाला भिडलेली दिसतात, तिथे एकेकाळी एक अथांग विशाल समुद्र होता. हो, खरंच, टेथिस नावाचा एक महासागर. पण मग प्रश्न हा पडतो की एक अख्खाच्या अख्खा समुद्र जगाचं छप्पर कसा काय बनला? म्हणजे समुद्राचं रूपांतर पर्वतात हे कसं झालं? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालो आहोत आपण. आता ही लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट उलगडण्याआधी एक क्षण थांबूया. आधी हे समजून घेऊ की ही प्राचीन कथा आज आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे. हिमालयाचं आजच्या जगात काय स्थान आहे? हिमालय म्हणजे फक्त दगडांचा डोंगर नाहीये, तो आपल्यासाठी खूप काही आहे. विचार करा, सायबेरियातून येणारे ते हाडं गोठवणारे थंड वारे, त्यांना हिमालयाच अडवतो. आपल्याकडे जो मॉन्सून येतो, जो मुसळधार पाऊस घेऊन येतो, त्याला शक्ती कुठून मिळते? ह्याच हिमालयामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अब्जावधी लोकांसाठी गोड्या पाण्याचा तो एकमेव स्रोत आहे. शिवाय एक नैसर्गिक अभेद्य भिंत म्हणून तर तो आहेच. पण या जीवनदायी पर्वतावर आज एक मोठं संकट घोंगावतंय आणि ते संकट एका आकड्यातून स्पष्ट दिसतं. हा आकडा आहे 75%. याचा अर्थ काय? तर शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हवामानातल्या वेगवान बदलांमुळे पुढच्या काही दशकांतच हिमालयातल्या तब्बल 75% हिमनद्या वितळून जातील. विचार करा, काय होईल त्याचं? म्हणूनच या पर्वताचा जन्म कसा झाला हे समजून घेणं आज अत्यंत गरजेचं झालंय. बरं, तर मग आता आपण थेट मूळ मुद्द्यावर येऊया. या रहस्यामागे काय विज्ञान आहे? चला, या पर्वतांच्या निर्मितीमागे दडलेलं भूगर्भशास्त्र समजून घेऊया. हिमालय हा एक फोल्ड माउंटेन किंवा मराठीत ज्याला आपण घडीचा पर्वत म्हणतो तो आहे. आता घडीचा पर्वत म्हणजे काय? सोपं आहे. कल्पना करा की पृथ्वीचं कवच म्हणजे अनेक मोठ्या तुकड्यांनी किंवा प्लेट्सनी बनलेलं आहे. जेव्हा ह्यातल्या दोन प्लेट्स एकमेकांना जोरदार धक्का देतात, तेव्हा मधला जमिनीचा भाग एखाद्या कागदासारखा चुरगळला जातो. त्याला घड्या पडतात आणि तो वर उचलला जातो. बस असाच पर्वत तयार होतो. आणि ह्या प्रक्रियेला भूगर्भशास्त्रात ओरोजेनी असं म्हणतात. तर मग ही टक्कर झाली कशी? ही गोष्ट आहे लाखो वर्षांपूर्वीची. तेव्हा भारतीय भूभाग म्हणजे आपली इंडियन प्लेट गोंडवाना नावाच्या एका प्रचंड मोठ्या जमिनीच्या तुकड्याचा भाग होती. मग ती तिथून तुटली आणि एक लांबसा प्रवास सुरू झाला. ती उत्तरेकडे सरकू लागली, तो अथांग तेथीस समुद्र पार करत, आणि अखेरीस तिची धडक बसली ती उत्तरेकडच्या विशाल युरेशियन प्लेटला. आणि ही काही साधीसुधी टक्कर नव्हती. या प्रचंड धडकेमुळे काय झालं तर त्या थेतीस समुद्राच्या तळाशी जो लाखो वर्षांपासून साचलेला गाळ होता, तो दोन्ही बाजूनी दाबला गेला. तो चुरगळला, त्याला प्रचंड घड्या पडल्या आणि तो हळूहळू वर, आणखी वर उचलायला लागला. आणि हाच तो क्षण होता. हिमालयाच्या जन्माची हीच ती सुरुवात होती. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा अवाढव्य हिमालय काही एका रात्रीत उभा राहिला नाही. ही निर्मिती लाखो वर्ष चालली, आणि ती सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये. चला पाहूया हे टप्पे नेमके कोणते होते. सगळ्यात आधी म्हणजे पहिल्या टप्प्यात तयार झाला ट्रान्स हिमालय आणि बृहद हिमालय म्हणजे सर्वात उंच रांगा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लघु हिमालय तयार झाला. मग आला तिसरा टप्पा, ज्यात शिवालिकच्या टेकड्या म्हणजे हिमालयाचं पायथं तयार झालं. आणि सगळ्यात शेवटी पूर्वेकडचा भाग म्हणजे पूर्वांचल हिमालय तयार झाला. आता या सगळ्या रांगांमध्ये काय फरक आहे ते थोडक्यात बघूया. बघा, ट्रान्स हिमालय हा सगळ्यात जुना भाग, त्याला काळेशार पर्वत असंही म्हणतात, आणि जगातलं दुसरं उंच शिखर K2 इथेच आहे. मग येतो बृहद हिमालय, नावाप्रमाणेच भव्य, जगातली सगळ्यात उंच शिखरं म्हणजे आपलं माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजंगा याच रांगेत आहेत. त्यानंतर येतो लघु हिमालय, जिथे आपली आवडती हिल स्टेशन्स आहेत, शिमला, मसुरी ही सगळी ठिकाणं. त्यानंतर शिवालिक, ज्या सगळ्यात नवीन आणि कमी उंचीच्या टेकड्या आहेत. आणि शेवटी पूर्वेकडचा पूर्वांचल, ज्यात नागा आणि लुशाई हिल्स येतात. अच्छा, पण एक मिनिट, या ट्रान्स हिमालयाला काळेशार पर्वत का म्हणतात? याचं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे.
लक्षात आहे तो टेथिस समुद्र? तर त्या समुद्रातले कोट्यावधी जीवजंतू, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सांगाडे तळाशी साचले आणि मग त्या महाप्रचंड दाबामुळे हेच अवशेष जीवाश्म बनले आणि त्या खडकांना काळा रंग मिळाला. म्हणजे बघा, हिमालयाच्या खडकांमध्ये आजही समुद्राचा अंश आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? तर ही झाली हिमालयाच्या जन्माची कथा. पण आता पुन्हा वर्तमानात येऊया, कारण ही लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट आजच्या एका मोठ्या संकटाशी थेट जोडलेली आहे. इथे 2 शक्तींमधला फरक बघा. एक नैसर्गिक शक्ती, जिने लाखो वर्ष घेऊन हा अवाढव्य पर्वत उभा केला, आणि दुसरी शक्ती जी मानवी चुकांमुळे तयार झालीय. आणि ही दुसरी शक्ती फक्त काही दशकांमध्येच ह्या पर्वताची जीवनरेषा म्हणजे त्याच्या हिमनद्या वितळून टाकत आहे. म्हणजेच जो निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे, जो अब्जावधी लोकांच्या जगण्याचा आधार आहे, तोच हिमालय आज एका अशा संकटात सापडलाय जे यापूर्वी कधीच नव्हतं. आणि म्हणून जाता जाता एक प्रश्न मागे उरतो. जसजसा हा हजारो वर्षांचा बर्फ वितळत जाईल, तसं जगाच्या या छताचं आणि त्यावर अवलंबून असलेल्या आपल्या सगळ्यांचं भविष्य काय असेल? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?